सलामीची जोडी आपण पाहतोय. चांगली फलंदाजी आणि आपण त्यांच्या समवेत जोडणार सुद्धा आहोत. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आणि खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच. सगळ्यात अगोदर चांगला गेम झाला. फर्स्ट इनिंग मध्ये थोडासा प्रेशर होता, त्यानंतर सेकंड इनिंग म्हणजे विचार सुद्धा केला नसेल एवढी चांगली टीम आणि वन साइडेड मॅच झाली. कित्येक वेळा एकमेकांसोबत आल्यात, परंतु तुमच्या मनामध्ये काय होतं सध्या टीमची सिच्युएशन कशी आहे, खेळाडू कोणते कोणते फॉर्म मध्ये आहेत आणि टीमचा सध्या फॉर्म कसा चालू आहे? सर्व टीमचा 100% एफर्ट लागतोय. आज भरपूर इंजुर्ड आहेत आमचे प्लेयर, पण इंजुरीवर मात करून आमचे सर्व प्लेयर येत आहेत. त्यात यंगस्टर सुद्धा येत आहेत. चौथी ओव्हर टाकली तो मला वाटतं त्याची आयुष्यातली पहिली नाईट मॅच असेल. त्यांनी आज मला वाटतं डे पण नाही खेळला तो. त्यांनी चांगली बॉलिंग टाकली आणि सर्व 100% देतात गावासाठी. कुठेतरी आमचा गेम नव्हता होत, आम्ही खेळत नव्हतो, काहीतरी कारणं असतील म्हणून आम्ही खेळत नव्हतो. पण असं काही नाही की आम्हाला इकडे खेळायला नाही जमत तिकडे खेळायला नाही जमत. आम्ही आमच्या सर्व ठिकाणी एंट्री आहेत आणि आम्ही असेच खेळणार गावासाठी, गावाचं नाव खूप मोठं करणार. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही या विभागात नावा किंवा खाडी इथे एंट्री असली ना तर आमच्या पोरीसाठी खेळतो, जी सध्या हयातीत नाही आहे, निर्जा म्हणून. तर माझी आयोजकांना आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे, मी जरी फायनलला नसतो आलो तरी समोरच्या टीमला चांगलाच रिक्वेस्ट केली असती की 2 मिनिटं तिने भावपूर्ण श्रद्धांजली झालीच पाहिजे. आम्ही तिच्या नावासाठी खेळतो, तिच्या प्राऊडसाठी खेळतो आणि या विभागात आम्ही तिच्यामुळे जिंकलोय. येस, खूप चांगलं मनोगत. नक्कीच श्रद्धांजली आपण देऊच, परंतु आता एक पर्सनल क्वेश्चन असेल. उल्वे नोट मध्ये चांगला तुमच्या नावाचा डंका आहे. एक मोठी स्पर्धा आहे, टेनिस क्रिकेट मधला वर्ल्ड कप म्हणू शकतो आपण, कारण पहिलीच मॅच अमित नाईक आपल्या तिथला खेळाडू. ISPL मोठी टुर्नामेंट आहे. सगळ्यांकडनं अपग्रेड, मोबाईलमध्ये एक अपग्रेड असतो आपण पुढचा ॲप घेण्यासाठी, त्यामुळे तुमच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत. स्पेशली फॅमिली असेल, आई वडील असतील, पार्ट ऑफ होम घरातला पार्ट झाला, परंतु ॲज अ फ्रेंड किंवा ॲज अ तुमचं समर्थक तुमची पण अपेक्षा आहे तुम्हाला सुद्धा ते ISPL ला या मोठ्या टुर्नामेंटला मोठ्या स्टेजवर पाहण्याची त्यांची सुद्धा खूप मोठी इच्छा आहे. तुमच्या मनामध्ये काय आणि किती तयारी चालू आहे? नक्कीच जशी आयुष्य संधी देईल तसं प्रयत्न करत राहू. आणि आता कुठेतरी बिझनेसमध्ये गुंतलोय. हा बिझनेस आमचा फक्त उलवानोडपुरता मर्यादित नाही राहिला, तर भरपूर लांबून येतात. ठाणे, भिवंडी, पनवेल, उरण सर्वकडून येतात आपल्या इथे हॉटेलला जेवायला. तुम्ही पण या एकदा, तुम्ही मला वाटतं आलेले आहेत आणि बरेच इथले आपले प्रेक्षक आहेत किंवा आयोजक सुद्धा भरपूर वेळा येऊन गेलेत. त्यामुळे आयुष्याचा समतोल साधता येत नाही. कुठेतरी घरची जबाबदारी आणि कुठेतरी आयुष्य घडवायचं असेल तर आमच्या 2 भावांच्या जीवावर वडिलांनी, आई वडिलांनी जो भार टाकलाय व्यवसायाला आम्हाला सपोर्ट करून, तिथे पण आम्हाला लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे आम्हाला कुठेतरी कमी खेळायला जमतं. आम्ही सुद्धा आज रिक्वेस्ट केली होती की संजूभाई आम्हाला सेकंड सेमीफायनल खेळव, आम्हाला बिझनेसचा थोडा प्रॉब्लेम होतोय आणि भरपूर हॉटेल भरलेलं असताना आम्हाला निघायला लागलं. त्यांच्यासाठी मी सॉरी बोलेन. आणि कसं आहे माहिती आहे का, गणेशपुरी संघ कधी कुठल्या संघाला नाही बोलत नाही आणि कधी कुठल्या संघाला मागून घेत नाही. हे पहिली मेन सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आम्हाला आता आयोजक टाकतात त्या संघामध्ये खेळतो आम्ही, असं नाही की आम्हाला हीच लावा तीच लावा. त्यामुळे कुठेतरी आपल्या लेवलपेक्षा वरच्या गटामध्ये आम्ही खेळतो, त्यामुळे कुठेतरी 1 राऊंड 2 राऊंड किंवा 3 राऊंडच जिंकतोय. पण प्रयत्न असेल पुढच्या वर्षी B किंवा A गटात पण आम्ही जिंकून दाखवू. येस, बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी. खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ कमी आहे आपल्याकडे, त्यामुळं फॅमिली फर्स्ट ओव्हरऑल जर बघायला गेलो तर फॅमिलीला जास्त महत्त्व देणं सुद्धा गरजेचं आहे. खेळ हा चालू असतं आणि सगळ्या गोष्टी बघायला लागतात. जर एक घरातला मुख्य आपण पुरुष असाल तर फॅमिलीकडे सुद्धा तितकंच गरजेचं आहे लक्ष देणं आणि व्यवसायाकडे सुद्धा. क्रिकेट पार्ट ऑफ गेम आहे, त्यामुळं तो सुद्धा आपण व्यसन बाळगू शकतो. तदनंतर आपण फॅमिलीकडे वळणार, मॅचकडे आपण वळणार आहोत. आणि पहिला चेंडू किंबहुना कदाचित पडलेला असावा आणि त्यामध्ये मोठा फटका सुद्धा आलाय. गोलंदाज पाहतो आपण, बंटीच्या हातामध्ये बॉल आहे, हेलिकॉप्टर उडवलाय, अप्रतिम फटका, नेत्रदीपक फटका, शॉट ऑफ द नाईट. काय फटका सजवलाय, 1 बाउन्स ओव्हर द रो, चौकार. निश्चितच असे जर मोठे फटके लागत असतील तर फलंदाजी करणाऱ्या श्री दत्त भातान संघाच्या दर्शकांना कोणतंही टेन्शन नसणार आहे.
पहिल्या चेंडूवर षटकार नंतर लगेच त्वरित चौकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केलेल्या आहेत मित्रांनो. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 हे आयोजन आणि आजची शेवटची रजनी ही शृंखला शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली दिसत असताना आपण पाहतोय दुसरी सेमीफायनल आपल्या समोर येऊन ठेपली. श्रीदत्त भातान विरुद्ध आरसीसी पेठ या बलाढ्य संघांदरम्यान. हा शॉट ऑफ द गुडलेन चेंडू होता आणि या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला तेवढी चांगली उसळी मिळाली नाहीये. कारण असावं दवाचं, कारण आपण मैदानावर पाहतोय दवाचं साम्राज्य आहे. बराचसा भाग हा दवाने आच्छादलेला आहे आणि खेळपट्टी सुद्धा थोडीशी काही चिकट झालेली आहे. याचा फायदा होतोय गोलंदाजांना. एक अनियमित उसळी पाहायला मिळते. थोडासा चेंडू स्किड देखील होतोय आणि फलंदाजाला याचा त्रास नक्कीच होतोय. मात्र पहिल्या 2 चेंडूंमध्ये पुरेशा धावा वसूल केलेल्या आहेत, त्यामुळे दडपण झुगारलेला अगोदरच आहे. पुढील चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ हाताने खेळायचा होता, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारायचा होता, मात्र टायमिंग जमून आलं नाही. 1 धाव निश्चितच मिळेल. या एका धाव्याने संघ पोहोचतोय 11 धावांवर. मित्रांनो, गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी सुरू झालेली ही स्पर्धा, ज्यावेळेस सन्माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब माजी खासदार यांच्या हस्ते येथे उद्घाटन झालं आणि सर्व सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी ह्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि ही स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली असताना आजच्या शुभदिनी, आजच्या प्रजासत्ताक दिनी, आजच्या गणतंत्र दिनाच्या दिवशी या स्पर्धेची शेवटची रजनी खेळली जात आहे. मित्रांनो, ही दुसरी सेमीफायनल जेथे श्री दत्त भातान संघाने प्रथम नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. साऊथ एंड कडून गोलंदाजी करताना यावेळेस राऊंड द विकेट स्विचिटचा प्रयत्न, एक मोठा अपील, पायचीच खूप मोठा अपील, यष्टीरक्षकाचा उत्साह मोठा, मात्र पंचांनी हे अपील फेटाळले. कोणतीही धाव नाही. सुरुवात झाली होती अतिशय दणकेबाज षटकारानं सुरुवात झाली, लगेचच चौकाराला 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या होत्या. मात्र चांगलं बॅकअप केलेलं आहे गोलंदाजाचा. स्वतःवर असलेला आत्मविश्वास आणि त्यांनी केलेले प्रयत्न फळाला आलेले आहेत. नंतरच्या 3 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ 1 धाव आली. अर्थात मित्रांनो, आरसीसी पेठ संघाचा बंटी जोशी चांगलं कमबॅक करतोय आणि या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय बंटी जोशी. समोर फलंदाज आहेत प्रवीण भोईर आणि जयेश भोईर. पुढील चेंडू चांगलं कनेक्शन, चेंडू हवेमध्ये, बराच काळ हवेमध्ये आणि चांगला झेल, फलंदाज बाद. टेन्शन घ्यायचं दादा झालंय सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणचं, आपला दादा झालाय सरपंच. घ्यायचं नाही कोणतं, आपला विजेंद्र पाटील सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणतं, आपला गोट्या भाई सरपंच. अशा रीतीनं पहिल्या षटकाची सांगता विकेटने झाली. वाटत होतं हे षटक कुठे ना कुठे फलंदाजीच्या बाजूने, फलंदाजांच्या बाजूने झुकतंय. आतापर्यंत लो स्कोरिंग सामने होत होते, जास्त मोठे फटके पाहायला मिळत नव्हते. मात्र या सामन्याची सुरुवातच षटकार चौकारानं झाली होती. मात्र नंतरच्या चेंडूवर वर्चस्व मिळालं ते गोलंदाजांना आणि शेवटच्या चेंडूवर पुरेसा बदला घेतला. पहिल्या 2 चेंडूंवर झालेल्या आघाताचा फलंदाजाला बाद केले. अर्थात षटकार चौकार मारणारा फलंदाज प्रवीण भोईर आधुनिक लीडवर टिकून आहे आणि त्याच्याकडून निश्चितच अपेक्षा असतील येणाऱ्या 3 षटकांमध्ये पुरेशा धावांची लईलूट करण्याची अपेक्षा असेल निश्चितच श्री दत्त भातान संघाच्या दर्शकांकडून. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 11 धावा झालेल्या आहेत. मित्रांनो, शेवटच्या चेंडूवर कोणतीही धाव आली नव्हती. शेवटच्या 2 चेंडू निर्धाव होते. 1 षटकार 1 चौकार आणि एकेरी धाव या मदतीनं पहिल्या षटकात बंटी जोशीच्या पहिल्या षटकात धावा आल्या 11, 1 गडी बाद 11. नॉर्थ एंड कडून गोलंदाजी करताना नवीन गोलंदाज अरबाज शेख, एक लांबलचक रनअप, मोठ्या मोठ्या पावलांनी धावत येऊन हा चेंडू टाकणार. पाहूया नॉर्थ एंड कडून यावेळेस गोलंदाजी कशी होते. उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते. फलंदाजाला देखील चांगलं शॉट सिलेक्शन करता आलेलं नाहीये. मात्र चेंडू कनेक्शन जरूर झालं होतं बॅट सोबत आणि 1 धाव मिळाली. संघ पोहोचतोय 12 धावांवर. मित्रांनो, ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला अत्यंत क्वालिफाईड आणि अनुभवी असे पंच लाभले. सन्माननीय श्री संदीपजी पाटील जासई, तसेच सन्माननीय श्री प्रशांतजी माळी, यांचं मोठं नाव आहे प्रशांतजी माळी सरांचं लेदर क्रिकेट, त्याचबरोबर टेनिस क्रिकेटमध्ये, आणि अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करतायत, तसंच नेतृत्व करतायत पंचांच्या असोसिएशनचं. तर उरण बालई मधले श्रीमान प्रशांत माळी, तसेच श्री राजेंद्र घरत नवीन शेव्याचे यांचं
मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं. दरम्यान जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका, चांगलं टायमिंग झालं होतं, मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहे आणि चेंडू थेट हातामध्ये जातोय. पहा, केवळ टायमिंग होऊन पुरेसे नसतं, केवळ फटका चांगला लागून पुरेसे नसतं, तो फटका गॅप मध्ये खेळायचा असतो. शॉट सिलेक्शन चांगलं असणं आवश्यक असतं, त्यावेळेसच तुम्हाला रन्स मिळतात. आणि सुरुवातीच्या काही षटकांमध्ये धावगती तुम्हाला चांगली राखायची असेल आणि चांगल्या बाउंड्रीज कलेक्ट करायच्या असतील तर गॅप मध्ये खेळणं तेवढंच महत्वाचं. असं म्हटलं जातं की चांगले प्लेयर्स चांगले शॉट्स खेळतात, मात्र ग्रेट प्लेयर्स गॅप मध्ये खेळतात आणि धावा कलेक्ट करतात. यावेळेस बघा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि ते चेंडू सीमापार जातोय आणि दणदणीत चौकार लगावला गेलाय. निश्चितच आपण क्रीडा सेवकांबाबत बोलत होतो आणि एक महत्वाचा घटक क्रिकेटसाठी म्हणजेच गुणलेखक आमचे तारागावचे श्री सुदर्शन पाटील यांच्यातर्फे गुणलेखनाचं काम येथे होत आहे. आणि आताच्या घडीला ज्यावेळेस सर्व प्रेक्षक देखील सुस्तावलेले असतील, मात्र लेखणी वेगानं धावत आहे सुदर्शन पाटील यांची. सुदर्शन पाटील सर सर्व लेखाजोखा आणि तर गणित करण्यामध्ये बिजी. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये, षटकार की कॅच, षटकार की जेल. काय घडलंय? पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये उंचावलेत. पंच आपल्याला सांगतायत हा आहे एक दणदणीत षटकार. डीजे मास्टर या ठिकाणी आणि या क्रीडा सेवकांच्या यादीमध्ये डीजे मास्टरचं नाव निश्चितच जोडावं लागेल. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे, त्याचबरोबर सुमधुर संगीत आपणास अकावयास देणारे हुशार डीजे मास्टर आशिष मते आणि सागर पाटील यांचे नाव घेणं तेवढंच गरजेचं. दरम्यानच्या काळामध्ये एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चांगलं कनेक्शन, चांगलं टायमिंग, चांगलं शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा पार, षटकार. या ठिकाणी पहा, बंटी जोशीच्या सुरुवातीच्या 2 चेंडूंवर षटकार चौकार आले होते आणि अरबाज शेख ज्यावेळेस गोलंदाजी करण्यात आले, पहिल्या 2 चेंडूमध्ये केवळ 1 धाव दिली होती. नंतरच्या 3 चेंडूंवर मात्र तब्बल 16 धावांची लयलूट केलेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा होत्या 1 गडी बाद 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या धावा 17. संघ खेळतोय 28 धावा होणार आणि या ठिकाणी आयोजकांकडून विनंती येते उभय पंचांना आणि उभय संघांना देखील जरा स्पीडअप करायचा, वेळ वाचवायचा आहे. मित्रांनो, या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक लगातार 3 बाउंड्रीज आल्यात आणि जसं म्हटलं की बाउंड्रीजची गरज आहे आणि खरोखर त्या बाउंड्रीज आल्या. कधी कधी समालोचकांचे शब्द देखील खरे होत असतात आणि ह्या बाउंड्रीज फार महत्वाच्या आहेत. आतापर्यंत आपण सगळे लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्या. चेस करणं तेवढंच कठीण आहे, प्रत्येक धाव पाठलाग करणाऱ्या संघासाठी तेवढीच कठीण ठरणार आहे. आतापर्यंत चांगली धावसंख्या जमवलेली आहे. संघ 11 चेंडूंमध्ये 28 धावा करून खेळतोय. षटकातील शेवटचा चेंडू अरबाज शेख गोलंदाजी करेल. ह्या षटकातील 6व्या चेंडूची नॉर्थ एंड कडून गोलंदाजी करताना एक लांबल्याचा रनअप घेऊन राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी. मोठा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये. काय घडेल पण लगेचच आपल्याला सांगतील दोन्ही हात हवेमध्ये. हा आहे षटकार. जबरदस्त फटकेबाजी लगातार 3 षटकार या स्पर्धेमध्ये असं केवळ दुसऱ्यांदाच घडते. हा दुसराच फलंदाज आहे या शृंखलेमध्ये ज्यानं लगातार 3 चेंडूंवर 3 षटकार लगावलेले आहेत आणि त्या 3 षटकारांच्या अगोदर एक चौकार देखील होता. या षटकामध्ये जबरदस्त धावांची लयलूट केलेली आहे फलंदाज सागर भोईर आणि मात्र फारच महागडा ठरलेला गोलंदाज अरबाज शेख ज्याच्या या षटकामध्ये धावसंख्या आली 23.
3 षटकार 1 चौकार 1 डॉट आणि 1 सिंगल. 23 धावा आल्या मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. 1 फलंदाज बाद झालेला होता आणि या षटकामध्ये कोणती सफलता अरबाज शेख या गोलंदाजाला मिळालेली नाहीये. धावा मात्र दिल्या. 23 संघ पोहोचलेला आहे 34 धावांवर 2 षटकांच्या समाप्ती अखेर. जबरदस्त. आणि असं वाटलं होतं नॉर्थ एंड कडून गोलंदाजी करताना बरेचसे गोलंदाज यशस्वी देखील होत होते, मात्र या गोलंदाजाला पुरेसे चोपलं गेले. 23 धावा आल्यात. आता बॅकअप करावं लागेल तिसरा गोलंदाजाला. तिसरा गोलंदाज साऊथ एंड कडून गोलंदाजी करताना जिशान क्षेत्ररक्षण पांगवताना दिसतो आणि यावेळेस क्षेत्ररक्षणावर पुरेसे निर्बंध जे होते ते शिथिल झालेले आहेत. त्या क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार करताना दिसतोय गोलंदाज स्वतः. षटकार वीर लगातार 3 षटकार मारणारा सागर भोईर आता गेला नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईक वर असणार आहे फलंदाज प्रवीण भोईर. जिशानचा पहिला चेंडू हा गुडलेन टप्प्यावर चेंडू पडला होता आणि चांगली उसळी घेतली. वाटलं नव्हतं की एवढी उसळी हा चेंडू घेईल, कारण खेळपट्टीमध्ये ओलावा आहे. बाउन्स अनियमित पाहायला मिळतोय आणि हा अनियमित बाउन्स फलंदाजाला चकवण्यामध्ये पुरेसा ठरलेला आहे. कोणतीही धाव नाही. चांगलं बॅकअप केलंय. 3 षटकारानंतर थोडंसं रोखून धरलंय. धावसंख्या एक काही काळासाठी का होईना स्थगित आहे. स्थगित धावसंख्या. पुढील चेंडू यावेळेस सुद्धा गुडलेन टप्प्यावर चेंडू आणि काय गजब उसळी, जबरदस्त उसळी. जर गुडलेन टप्प्यावर एवढी चांगली तुम्हाला उसळी मिळत असेल तर निश्चितच तुम्ही चांगल्या फलंदाजांना सुद्धा विचार करण्यास भाग पाडाल. 2 लगातार चेंडू निर्धाव केलेले आहेत आणि निश्चितच नाणेफेक हरून प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या आरसीसी पेठ संघाच्या दर्शकांना देखील थोडासा दिलासा वाटलेला असेल, कारण दुसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट केली गेली होती. 23 धावा आल्या होत्या. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या टप्प्यावर थोडासा पुढे होता. गुडलेन टप्प्याच्या थोडासा पुढे टाकला. थोडासा ओव्हरपिच झालेला चेंडू. यावेळेस मात्र कनेक्शन झालं. चेंडू गेला ऑन साइडला फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप सीमारेषेवर. खेळाडू सीमारक्षक तैनात आहे सीमेचं रक्षण करण्यासाठी. आणि निश्चितच आजचा दिवस आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी त्यांचं देखील आपण निश्चितच त्यांच्या बलिदानाचा आपण विचार केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये निश्चितच जागा ठेवली पाहिजे. आजचा दिवस त्यांच्यासाठी आहे, आपल्या देशासाठी आहे. 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा दिवस. तर वळू या सामन्याकडे. 35 धावा झाल्यात. पुढील चेंडू यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि शॉट मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एकदम गोळी थ्रो, रॉकेट थ्रो केला जरूर होता. थ्रो काही कलेक्ट करता आला नाही. जर थ्रो नीट कलेक्ट केला असता गोलंदाजाने तर निश्चितच फलंदाज धावचित होऊ शकला असता. आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण मिडऑफला असलेला खेळाडू त्यांच्याकडून सिद्धेश यानं ज्या प्रकारे थ्रो केलाय, रॉकेट थ्रो म्हणतात याला ग्रामीण क्रिकेटमध्ये, जबरदस्त प्रकारे थ्रो केला होता. संधी निर्माण केली होती, मात्र ही संधी या संधीचा फायदा घेता आलेला नाहीये. जिशान षटकातील 5वा चेंडू घेऊन. आखूड टप्प्याचा चेंडू हा स्लोअर चेंडू होता, मात्र चांगला पुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. या षटकात आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 6 मित्रांनो. पहिल्या षटकातील 11, दुसऱ्या षटकातील 23 धावा. 2 षटकांमध्ये धावा होत्या 34 आणि ह्या 6 धावा. संघ खेळतोय 40 धावांवर. केवळ 1 फलंदाज बाद. सरळ खेळलेला हा फटका, काय इलिव्हेशन, काय जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. आणि या ठिकाणी घेतली गेलेली आहे प्रेक्षकाकडून. देव डाकी सर, जबरदस्त कॅच. तुम्ही दिसणार नाही मला, डीजेच्या आड होतात, मात्र काय जबरदस्त कॅच घेतली. तुम्ही सुद्धा एक उत्कृष्ट खेळाडू आणि क्षेत्ररक्षक आहात. आईवा कॅच. मित्रांनो, तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती होते. या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि या ज्या प्रकारे मी अगोदरच विवेचन सांगितलेलं आहे, पहिल्या 2 षटकांमध्ये मित्रांनो धावा होत्या 34. या षटकातील 12 धावा. संघ पोहोचतोय 46 धावांवर. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
निश्चितच खरं सांगायचं झालं तर अपेक्षाही नव्हती की एवढी धावसंख्या होईल. निश्चितच दोन्ही संघ बलाढ्य आहेत, फलंदाज चांगले आहेत, मात्र 3 षटकांमध्ये 46 धावा होतील असं मला निश्चितच वाटलं नव्हतं. कारण खेळपट्टी पूर्णतः गोलंदाजांना अशी पोषक अशी खेळपट्टी टर्न देखील करते आणि मैदान देखील आपण पहा एवढं ओलसर मैदान झालेलं आहे धावामुळे की त्यावर टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील मागतोय, धूळ त्याला लागते आणि असा धूळ लागलेला चेंडू या कृत्रिम प्रकाशझोतामध्ये पाहण्यास देखील अडचण निर्माण होत असते फलंदाजाला. आणि अशा वेळी पूर्णतः फलंदाजाच्या विरुद्ध वातावरण असताना खेळपट्टीचा रोख असताना देखील एवढी जबरदस्त धावसंख्या वसूल केली. खरोखर कौतुक करायला पाहिजे श्री दत्त भातान संघाचं, ज्यांनी क्षेत्ररक्षण करण्याऐवजी नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय बरोबर असल्याचं त्यांच्या फलंदाजांनी निश्चितच सिद्ध करून दाखवलं आहे. प्रवीण भोईर आणि सागर भोईर यांची धुवाधार फलंदाजी. नॉर्थ एंड कडून आलेला चौथा गोलंदाज शाहबाज शेख. शहबाज शेख एक लांब लगता करनअप नॉर्थ एंड कडून गोलंदाजी करताना. ओढ विकेट गोलंदाजी, एक आखूट टप्प्याचा चेंडू, आपटलेला चेंडू, चांगली उसळी मिळाली आणि ह्या चेंडूला पुल करण्यात येत होता. अर्थात हा चेंडू ऑफ स्टंपच्या लाईनच्या बराचसा बाहेर असल्यामुळं ऑन साइडला पुल करणं जमलं नाही. चेंडू पूर्णतः फलंदाजाला फसवून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. कोणतीही धाव नाही. या षटकाची सुरुवात देखील डॉट बॉलनं. पुढील चेंडू गुडलेन टप्प्यावरील चेंडू जास्त उसळली नव्हती. हा चेंडू ऑन साइडला अर्थात काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये वाईड मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. एका धावेसाठी संघ पोहोचतोय 47 आणि 47 आकड्याचं फार महत्व आहे मित्रांनो. आज जर 26 जानेवारी आहे 1950 साली आपल्याला आपला देश ज्या प्रजासत्ताक करण्याची संधी मिळाली, तसंच 47 हा आकडा ज्या वर्षी आपला देश स्वतंत्र झाला, ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झाला, हे या आकड्याचं महत्व. मित्रांनो 2 चेंडूंचा खेळ संपला. हे 4थं षटक प्रगतीपथावर आहे. शहबाज शेख गोलंदाजी करतोय, चांगलं बॅकअप केलेलं आहे. मात्र हेच बॅकअप आपण पाहिलं होतं तिसऱ्या षटकामध्ये, ज्यावेळेस ईशान शेखनं सुद्धा पहिल्या 2 चेंडूंमध्ये अर्थात पहिल्या 4 चेंडूमध्ये केवळ 2च धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र एक चौकार आणि एक षटकार आला. असं काही जर घडलं तर धावसंख्येला निश्चितच मोठा आकार मिळेल आणि हे घडू द्यायचं नसेल तर तिथून गोलंदाजी करायला लागेल शहबाज शेखला. शहबाज शेख पुन्हा एकदा तयार, षटकातील तिसरा चेंडू घेऊन आखूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आणि 2 वेळा तशाच प्रकारे चकवले फलंदाजाला. म्हणजे एकदा जर तुम्ही त्या चेंडूवर फसलात आणि पुन्हा एकदा त्याच चेंडूवर फसलात तर निश्चितच काहीतरी तुमचं बिनसलेलं आहे, विचार करण्याची गरज आहे. दोन्ही वेळेला आपटलेल्या चेंडूंवर, उसळी घेणाऱ्या चेंडूंवर पुल करण्याच्या नादामध्ये बीट झालाय फलंदाज. प्रवीण भोईर यावेळेस पुन्हा एकदा तसाच पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये कनेक्शन मात्र करून घेतोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा वाडीश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. येथे चांगला थ्रो आहे आणि फलंदाज धावचीत होतोय. स्वयंसेवकांनी पंचांकडे देखील लक्ष ठेवायचं आहे, पंचांच्या इशाऱ्याकडे देखील लक्ष ठेवायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतो शहबाज शेख याला वैयक्तिक जरी यश मिळालेलं नसलं तरी सांघिक यश जरूर मिळालेलं आहे. एक फलंदाज बाद झाला आहे. ही दुसरी विकेट श्री दत्त भातान संघाची. प्रवीण भोईर चांगला खेळत होता आणि त्याच्या जोडीला सागर भोईर सुद्धा चांगला खेळत होता, ज्याने 3 षटकार लगातार लगावले होते. तो मात्र दुर्दैवीरित्या धावचीज झालाय. अजूनही या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवर एखादा मोठा फटका देखील येऊ शकतो. निश्चितच सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा डाव, या डावामध्ये चांगल्या धावा आलेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना श्री दत्त भातान संघानं मनोरंजन केले सर्व प्रेक्षकांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं, आयोजकांचं आणि त्यांच्या स्वतःच्या दर्शकांचं, प्रेक्षकांचं. मित्रांनो शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 हे आयोजन आणि आजची शेवटची रजनी, शेवटच्या रजनीतील हा शेवटून दुसरा सामना अर्थात उपांत्य फेरीचा दुसरा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, थोडासा शॉर्ट ऑफ द, थोडासा ओव्हर पिच चेंडू होता. मात्र वेग एवढा होता की फलंदाजाला टायमिंग करणं जमलं नाही. या ठिकाणी एक धाव मात्र जरूर कलेक्ट केलेली आहे षटकातील अर्थात या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक. शहबाज शेख तुलनेनं या गोलंदाजानं चांगलीच कामगिरी केली असं म्हणायला लागेल.
कारण आतापर्यंत 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा दिल्यात, कोणताही षटकार आणि चौकार नाहीये, रोखून धरलेला आहे मित्रांनो. 3 षटकामध्ये 46 धावा होत्या, जबरदस्त धावसंख्या होती आणि या 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा आल्या. संघ पोहोचला 49 धावांवर. शेवटचा चेंडू घेऊन नॉर्थ एंड कडून गोलंदाज शहबाज. खोल टप्प्याचा चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय, खणून काढलाय. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, 2 धावांसाठी प्रयत्न, रिस्की धाव होऊ शकेल आणि थ्रो चांगला आला होता, जरूर कलेक्ट करता आला नाही. 2 वेळा असं घडलं, दोन्ही वेळेला थ्रो कलेक्ट करता आला नाही आणि फलंदाज वाचले. एक धाव मिळाली, ही धाव कदाचित टाळता आली असती. या धावेनिशी, या 2 धावांनिशी या षटकातील धावसंख्या होती 5. हे षटक संपलंय मित्रांनो. पहिल्या 3 षटकांमध्ये धावसंख्या होती 46. संघ पोहोचला 51 धावांवर आणि विजयासाठी 52 धावांचं टार्गेट समोर उभं केलेलं आहे आरसीसी पेठ संघाच्या. आरसीसी पेठ संघ ज्यांनी नाणेफेक हरली आणि नाणेफेक हरल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्यास भाग पाडलं ते श्री दत्त भातान संघानं. आणि भातान संघानं प्रथम फलंदाजी करताना 51 धावा केलेल्या आहेत मित्रांनो. केवळ 2 फलंदाज बाद, पैकी 1 रनआउट. चांगली कामगिरी केली फलंदाजांनी, खास करून प्रवीण भोईर यांची वैयक्तिक धावसंख्या आपल्या संघासाठी 13 चेंडूंमध्ये 25 धावा. तसेच सागर भोईर ज्यांची वैयक्तिक धावसंख्या 8 चेंडूमध्ये 24 धावा, ज्यांनी वैयक्तिक लगातार 3 षटकार लगावलेले आहेत. आणि ही सगळी माहिती, ही सगळी आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सहाय्य करतायत आपले स्कोरर, आपले चाणाक्ष चतुर आणि क्वालिफाईड स्कोरर सुदर्शन पाटील, मॅन फ्रॉम तारा. नमस्कार क्रीडा रसिकांनो, रात्रीचे बरोबर 1:13 झालेत आणि मॅच आपण एन्जॉय करतोय, जिथे ऐन थंडीमध्ये प्रेक्षकांना गरम करणारा हा सामना तुम्हाला पाहायला मिळू शकतो. एकीकडे आरसीसी पेठ, एकीकडे श्रीदत्त भातान. आणि आपण पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या या मॅचचा आस्वाद घेत आहेत ना, ते ड्रोनचा व्ह्यू आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, आपल्या मोबाईल सेटवरती पाहू शकतील. अगदी कॅप्चरिंग खूप चांगली केली. आणि सचिनजी केनी सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विराज कडू यांना विनंती आहे, आज ज्यांनी खूप चांगली कॉमेंट्री आजच्या दिवसामध्ये केली, विराज कडू या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेत, त्यांना विनंती केली जाईल की त्यांचा सन्मान आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी करायचा आहे. आज संपूर्णपणे पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह टीम ही स्पर्धा कव्हर करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्यांच्या टेक्निशियन टीमने गेली 4 दिवस आमच्यासोबत छोटे केडे जॉईंट झाले. आणि आपण जर विचारात घेतलं ना, तर पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह कडे किमान 40 ते 50 रिव्यू 4 दिवसांमध्ये केडी घेतले गेले असतील. 40 ते 50 रिव्यू सिस्टीम 4 दिवसांमध्ये घेतल्या गेल्या. परंतु त्यामध्ये सबसेल यशस्वी कामगिरी टेक्निशियन असतील, मग कॅमेरामॅन नीरज, संपूर्णपणे त्याच्यावरती जबाबदारी होती. ज्या ज्या अँगलमध्ये, ज्या ज्या कोणामध्ये बॉल जाईल ना, तिथे तिथे नीरजनं फोकस केला. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाईव्ह टेक्निशियन टीम तितकी महत्वाची असते ना, टेक्निशियन जितका इम्पॉर्टंट आहे ना, तितकाच ऐन थंडीमध्ये गारटणारा
तो कॅमेरामॅन आहे ना, त्याच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजूया नीरजसाठी. काय कॅमेरामॅनची भूमिका तो आज सादर करतोय. तर मॅच ऑन. सचिन दादा केनी, चला शैलेश दादा, त्यांचा सन्मान आपण करून घेणार आहोत. सचिनजी केनी या स्पर्धेमध्ये ज्यांची खूप चांगली कॉमेंट्री प्रीत सचिनजी केनी सरांचा सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. धीरजजी मुकल, रिहानी इंटरप्राइजेस चषकामध्ये आपण सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करूया. जे प्रेक्षक आमच्या समवेत पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या या मॅचचा आस्वाद घेत आहेत, आपल्या कामावरती नाईट शिफ्ट मध्ये जे आस्वाद घेत आहेत ना, त्या सर्वांचं आम्ही शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. मॅच इथे ऑन झाले, गेम इथे ऑन झालाय. आता मेगा फायनल मध्ये कोणता संघ पोहोचणार आणि कोणत्या संघाचा प्रवास या वर्ल्ड कप टाईपची जी ट्रॉफी आमच्या आयोजकांनी आणले ना, तिच्यासाठी चालू आहे. आणि चॅम्पियन उपविजेत्यासाठी फाईट देण्यासाठी कोणता संघ जाणार. मॅच ऑन, गेम ऑन. जयेश भोईरचा पहिला बॉल नमित पगडेसाठी होता. इथे मात्र डॉट बॉल आला. जयेश भोईर कमी वयामध्ये स्वतःला सिद्ध करत प्रसिद्धीच्या झोतामध्ये येणारा भातांड गावच्या ग्रामीण फॉर्मॅट मधून या खेळाडूला एक चमकदार कामगिरी केली. तो इथे बॉलिंग करतोय. नमित बॅटिंग करत असताना हा यंगस्टर आरसीसी पेट टीमचा हा खेळाडू जर तुम्ही पाहिला ना, नमित त्याच्या बॅटचा जो फेस आहे ना, तो ऐन मोक्याच्या क्षणाला तो उघडत असतो. मॅचच्या सिच्युएशन नुसार खेळ करणं, मॅचला पुढे नेणं आणि कमी चेंडू खेळून जास्तीत जास्त मोठे फटके मारणं, यासाठी तो ओळखला जातो. नमित पगडेला तुम्ही पाहताय आणि त्याच्या साथीदार सोहेल शेख. टार्गेट आहे ते 52 धावसंख्येचा. 13च्या सरासरीने धावगती राखायची बॅटिंग करणाऱ्या टीमला नमित पगडे आणि त्याच्या संघाला. स्विचिटचा आजच्या रजनीतील, आजच्या रात्रीतील सर्वात सुंदर देखना, अविश्वसनीय, अद्भुत स्विचिटचा हा अंपायर सिग्नल डिसिजन पेंडिंग आहे. षटकार आलाय. कॅमेरामॅनचं कौतुक आम्ही सुरुवातीलाच केलं होतं मॅच होण्याच्या आधी नीरजचं, आणि नीरजनं परफेक्ट बॉल कॅच केला. आणि आता नीरजची कामगिरी मात्र फलास आले. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र कैद झाली आणि बॉल ऑन फील्ड अंपायर सिग्नल. प्रेक्षक सुद्धा तिथे उपस्थित आहेत. डिसिजन इथे पेंडिंग राहिलाय आणि चला प्रेक्षक त्यांची सहाय्यता घेतली जाते. चला चौकार आलाय. 7वा फलंदाज रिव्हर्स चौकार मारून खातं खोलतोय. चला मॅच आता ऑन करा.
चला मॅच ऑन होईल लगेच. या बॉलवरती चौकार आला. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. आता एक फिल्डर जे आहेत ना ते स्विच हिट साठी ठेवलेत. थर्डमॅनला नमित पगडेची ही दहशत आहे, कारण तो त्याच दिशेमध्ये चांगली बॅटिंग करतो. हा त्याचा नैसर्गिक खेळ आहे. आता हा बॉल स्लोवर वन मध्यम गतीनं टाकला हाताला. लगेच जयेश बोरीचा कमबॅक होता, क्विक रिप्लाय होता. फलंदाजाच्या डोक्यासोबत खेळणारी जी गोलंदाजी असते ना ती तुम्ही पाहिली. गोलंदाज जयेश भोईरच्या माध्यमातून नमित पगडेच्या अगेन्स्ट. आणखीन एक डॉट बॉल. यष्ट्यांना खेदून यष्ट्यांच्या अगदी जवळ गेली 7 ते 8 वर्ष जो यष्टिरक्षक आहे ना, सर्वात सिनियर श्रीदत्त बातन संघाचा खेळाडू आणि डोल्याची पापणी लवते ना लवते यष्टिरक्षकाकडे बॉल जातोय. यष्टिरक्षक आपण पाहतोय निलेश भोईर काय कामगिरी करतोय. इथे हा बॉल पूर्णपणे इथे आता हमीद ठरलेत श्रीदत्त बातन संघाचे बॉलर जयेश भोईर. इथे पहिला षटक संपेल आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर जयेश साठी जोरदार टाळ्या वाजवल्या गेल्या बाटन संघाच्या पाठीराख्यांकडून, कारण धावा धापलकावरती त्यांना पॉवर प्लेच्या P1च्या पहिल्या षटकामध्ये केवळ खर्च केल्या 4. सोळा चेंडू आता 18 चेंडू शिल्लक असतील आणि 16च्या सरासरीनं इथे 48 धावा कंप्लीट करायचे. आता जयेश भोईरचं षटक झालं. आता प्रवीण भोईर बॉलिंग साठी येणार. प्रवीण भोईर म्हटल्यानंतर हा एक असा रसायन आहे, तो परफेक्ट ऑलराऊंड आहे. श्रीदत्त बातान संघाचा बाहुबली म्हणून या खेळाडूला संबोधलं जातं. मालिकावीराच्या अनेक बाईक त्याच्या नावावरती. मागच्या वर्षी 40 गाव प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूनं मालिकावीराची बाईक जिंकली होती. तो आता इथे बॉलिंग करेल. त्याच्या अगेन्स्ट आव्हान असेल सोहेल शेखचा. बिग बॅश धमाका 2024-2025 तुम्ही पाहिलाच. त्याच्यामध्ये उपविजेता पद याच RCC पेट टीमनं जिंकलं होतं ती ट्रॉफी. इथे फिरवला प्रवीण भोईरचा बॉल हातभर टर्न घेत असताना तुम्ही पाहिलात. प्रवीण भोईरचा चातुर्य, पण प्रवीण भोईर केवळ ग्रामीण फॉर्मॅट मध्ये चांगला खेळत नाही तर प्रवीण भोईर तालुका निहाय गटात सुद्धा तेवढ्याच ताकदीनं खेळ करत असताना आपण त्याला पाहू शकतो. आणखीन एक चांगला बॉल. काय बॉलिंग चालू आहे. एखादा परफेक्ट बॅट्समन समोर असावा, त्याच्या विरोधात त्याच्या पायामध्ये ठेचणारी बॉलिंग म्हणजे आपण पाहिली गोलंदाज प्रवीण भोईरच्या माध्यमातून. जे प्रेक्षक आहेत ना ऐन थंडीमध्ये सुस्तावले तर ते सुद्धा टाळ्या वाजवायला लागलेत प्रवीण भोईरसाठी. काय अशा उत्तम दर्जाचे बॉलिंगचं प्रात्यक्षिक प्रवीण भोईर या ठिकाणी दाखवतोय. आणि इथे मात्र पाठीमागे मारण्याचा प्रयत्न. आता संभ्रमामध्ये प्रश्नचिन्ह खूप सारे उभे राहिलेत. 18ला 48 होते, 3 डॉट आले. आता 15ला 48 राहिल्यात. प्रेक्षक सुद्धा चर्चा करायला लागलेत की हाच का तो RCC पेट संघ की पहिल्या दिवशी त्यांचा बहारदार खेळ झाला होता, पण तो आज त्यांना धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. आणखीन एक डॉट बॉल. ए लॉट्स मधून पहिल्या अंतिम 4 मध्ये जाणारा RCC पेट संघ बंटी जोशी. इथे मात्र आपण पाहू शकतो विचारामध्ये पडला असेल. कदाचित त्या दिवशी बंटीचा खूप चांगला उत्तम खेळ झाला होता आणि आज इथे मात्र खेळाडू कक्षातून तो ही मॅच फक्त पाहतच बसतोय. इथे आणखीन एक डॉट बॉल. लगातार 5 चेंडू डॉट येत असताना इथे मात्र मेडन षटक टाकलं जाणार का प्रवीण भोईरच्या माध्यमातून. रिहानी इंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये प्रवीण भोईर या नावाचं नाणं आता या मॅच मध्ये खणखण वाजत असताना तुम्ही पाहताय.
बातांचा हा बाहुबली इन स्विंग आउट स्विंग वैविध्यपूर्ण मिश्रित गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवतोय. सोहेल शेख स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल. इथे मात्र समोरच्या दिशेनं फटका हव्यात आहे. प्रवीण भोईर रियानी एंटरप्राइजेस चषक 2025 नावाखालीतील चौथं मेडल षटक टाकणारा खेळाडू ठरतोय. ये तो पहला जाम. नवीन बॅट्समन तुम्ही बंटी जोशी येत असताना पाहताय. हाच बंटी जोशी, ज्या बंट्या जोशीनं आपण जर विचारात घेतलं तर कालच्या पहिल्या रजनीमध्ये खूप चांगलं क्रिकेट दाखवले होते. आपण पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून मेडन षटकाचे हायलाइट सुद्धा पाहू शकतो. टेक्निशियन जी टीम आहे ना ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम करायला लागले. आता चेंजेस तुमच्यामध्ये जेवढे होतील ना तुमच्याकडे सर्व गोष्टींचा बदलाव केला जाईल. आणि आज पीटीसी लाईव्ह टीम जसं जसं त्यांचा सबस्क्रायबर मीटर वाढत चालले ना तसं तसं ते चेंजेस करत असताना तुम्हाला पाहायला मिळत असतात. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संदेश भोईर, स्ट्रायकर बॅट्समन नमित. संदेशचा हा बॉल राऊंड विकेट ना इथे अँगल क्रिएट केला. आता समीकरण आलं 11 चेंडू शिल्लक असतील आणि 48 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू आतापर्यंत झालेच आणि 12 चेंडू डॉट येत असताना ही गोलंदाजी आहे ना बातान संघाची तिनं मात्र डोकं सुद्धा काढून दिलं नाही. बॅटिंग करणाऱ्या आरसीसी पेठ संघाला पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट हा फटका. इथे मात्र छोटा पाक बडा धमाका हा ब्लास्ट झाला. या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंग मध्ये सागर भोईरनं या इनिंगला स्टार्ट केला. जिथे अरबाज शेखच्या विरोधात त्यानं आक्रमण जे केलं ना तिथून मात्र बातान संघाचा जो ग्राफ आहे ना तुम्हाला उंचावत असताना पाहायला मिळाला. आता बंटी जोशी आलाय. बंटीला सुद्धा आता जकडून ठेवला. बटनाचं शर्टाचं पहिलं बटन लावत असताना चूक झाली ना की त्याच्यानंतर कालची बटन सुद्धा लागत असताना चुका होत असतात. अगदी तसंच आता होतंय. पहिले खेळाडू चुका करत असताना पाहायला मिळाले. आता बंटी चुकीतून लगेच तो सावरत असतो परंतु त्याला सावरण्यासाठी कमबॅक करून देऊ शकत नाही. आज मात्र आरसीसी पेठ संघ त्यांच्या बॅटिंग वरती पूर्णपणे नाराज असेल. आरसीसी पेठ संघ त्यांच्या बॅटिंग वरती मायूस असेल आणि आरसीसी पेठ संघ आता स्वतः विचार करत असतोय आपला खेळ तरी काय चालू आहे. इथे हा फटका हेलिकॉप्टर उडवलाय. सागर भोईर तो काम तमाम आणि बॅट्समन बंटी जोशी होईल जेलबाज. चला गणेशपुरी संघाचे कॅप्टन आपण इथे उपस्थित व्हायचंय. गणेशपुरी संघाचे संघनायक आपण इथे उपस्थित व्हायचंय. आदरणीय मदन शेठ एकनाथ शेठ ठाकूर मसेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष त्यांचं सुद्धा आम्ही शब्दसुमनानी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. येणारे चेंडू शिल्लक असेल आता 7 आणि गरज आहे 47 धावा संख्येची. 17 बॉल मध्ये आतापर्यंत केवळ 5 धावा काढल्यात आरसीसी पेठनं. इथे मात्र डॉट बॉल आहे. 3 षटकांचा खेळ संपेल. धाव संख्या 10 फलकावरती
येणारे चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि गरज आहे 47 धावसंख्येवरची. आपण पूर्णपणे आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतो. आज मुख्य व्यासपीठावरील रिहाणी जिच्या नावानं ही स्पर्धा इथे आयोजित करण्यात आली. रिहाणीचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. आपल्या वडिलांनी आपल्या मुलीच्या नावानं एका संघाची स्थापना केली, एक संघ तयार केला आणि आज आपल्या वडिलांचा अभिमान असावा असं कार्य आपल्या मुलीच्या नावासाठी संजय शेठ ठाकूर यांच्याकडून केलं जात आहे. आणि तिचं सुद्धा आपण छोट्याशा चिमुकलीचं या रियानी एंटरप्राइजेस चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करूया. तिच्या समोर तिची सहकारी मैत्रीण ती सुद्धा उपस्थित झाले, सारथी. आणि सारथी सारखी ऊन सावली सारखी ती साथ देते रिहाणीला आणि त्यांची मैत्री आहे ना ती घट्ट व्हावी याच एकविराईच्या आपण प्रार्थना करूया आणि मॅचच्या दिशेने जाऊया. जिथे आता समीकरण आलंय, मॅच मध्ये पाहिजे तसा जोश नाहीये आणि प्रेक्षकांना असं वाटलं सुद्धा नव्हतं ऐन थंडीमध्ये की अशी मॅच रंगेल. आरसीसी पेठ संघ असा नाखुश आणि इथे मात्र मायूस करेल. प्रेक्षक थोडे नाराज झाले असतील या मॅच मध्ये. इथे फटका हवेत आहे. प्रवीण भोईर चेंडू खाली, बॅट्समन होईल झेलबाद. ये जुल्फ धावसंख्या अविनाश आलेच, अविनाश वास्कर. ज्या अविनाशनं इथपर्यंतचा प्रवास तुम्ही आरसीसी पेठचा पाहिलात ना, त्याच्या मधला महत्वाचा हा खेळाडू आहे. याच खेळाडूना पहिल्या रजनीमध्ये आरसीसी पेठ संघाला जिथे सामना अडकला होता ना तिथून सामना बाहेर काढला होता. पण तो आता सामना बाहेर काढण्यासाठी त्याच्याकडे सुद्धा वेळ नाहीये आणि फटका चांगला आलाय. 31 डिसेंबर व्हावा आणि 1 जानेवारीला कॅलेंडर घरातील लहान मुलांना फाडावा ना आणि त्याच्यानंतर वडिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास न व्हावा. तसाच या फटक्यानं कोणत्याही प्रकारचा त्रास इथे मात्र श्रीदत्त भातन संघाला होणार नाही. येतो हा षटकार. एक चेंडू 40 ची गरज आहे. चला गणेशपुरी टीमचे कॅप्टन इथे एक डॉट बॉल. रियानी एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. श्रीदत्त भाताण, प्रवीण भोईर, जयेश भोईर, त्यानंतर सागर, निलेश अलंकार असतील, संदेश असतील, संपूर्ण संघ तुम्हाला पाहायला मिळाला. अंपायरच्या बॉलवरती विकेट आहे की डॉट बॉल आहे? चला डॉट बॉल आहे, कारण सिरीज साठी मालिकावीरासाठी एक ब्रँडेड तुम्हाला फ्रीज पाहायला मिळतो. त्याच्यासाठी गुण तालिकेमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड घोटाळा होणार नाही आणि डोल्यामध्ये तेल घालून सर्वस्वपणे आज डे नाईट फॉर्मॅट मध्ये का होईना त्रास करून घेऊन सुद्धा एखादी स्पर्धा हातामध्ये घेतली ना की ती मात्र यशस्वी करायचे. एक यशस्वी नामांकित गुणसंख्या लेखक